चला मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला दाखवत आहे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी फेस पॅक कसा तयार करायचा। हा फेस पॅक तुम्ही वीकमधून 3 ते 4 वेळा पण यूज करू शकतात। ह्यासाठी मेन इन्ग्रेडियंट हे आहे कोकोनट ऑइल। कोकोनट ऑइल कधी यूज करायचं? विंटर सीझनमध्ये। आणि हे आहे हनी पण विंटर सीझनमध्ये जास्त प्रमाणात मी बरेच फेस मास्कमध्ये यूज करत आहे, कारण की हनीमुळं एक मॉइश्चर असतं ना आपल्या स्किनमध्ये, ते टिकून राहायला मदत होते। कोणताही फेस पॅक लावल्यानंतर आपली स्किन ड्राय होते, त्यामुळे हनी, ॲलोवेरा जेल आणि कोकोनटचं व्हर्जिन कोकोनट ऑइल आपण केसांना लावतो ते वापरायचं नाही। हे आता मी किसून घेतलं आहे पोटॅटो, पूर्ण त्याचा रस मी काढून घेतलेला आहे, पण पूर्ण रस आपल्या फेस पॅकमध्ये यूज होणार नाही आहे। मी फक्त ते वरचं पाणी काढून घेणार आहे आणि फक्त खालचं जे स्टार्च आहे तोच मेन इन्ग्रेडियंट आपल्या पिगमेंटेशन फेस पॅकचा आहे, तर तो मी काढून घेत आहे। आता ते वरचं पाणी मी टाकून देत आहे। टाकून म्हणजे नंतर त्याचा आपण क्यूब बनवून आपल्या स्किनवर आपण रब केला तरी खूप चांगला रिझल्ट आहे मॉर्निंगला। तर ते पाणी फ्रीजमध्ये त्याचं क्यूब करायचं आणि हे खालचे स्टार्च, ह्याचा आपण आज फेस पॅक तयार करणार आहोत। तर चला मग आपण ह्यात ॲड करूयात दुसरे इन्ग्रेडियंट। तर सर्वप्रथम मी त्यामध्ये ॲड करणार आहे हे आल्मंड, भिजवून घेतलेले आल्मंड आहेत। ते खिसून पण टाकले तरी चालतात, पण आणि तुम्ही तुमच्याकडे सांड जर असेल त्यावर असं घासून बारीक पेस्ट, ती पण खूप चांगली आहे। तर ह्यामध्ये आता मी ॲड केला आहे राईस फ्लोअर। आता 1 चम्मच मधाचा टाकणार आहे आणि नंतर 4-5 ड्रॉप हे व्हर्जिन कोकोनट ऑइलचे टाकणार आहे। तर चला, 1 स्पून मी हनी टाकलेला आहे। आता 3 ते 4 ड्रॉप्स मी व्हर्जिन कोकोनट ऑइलचे टाकलेले आहेत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी राईस फेस मास्क बनवलेला आहे, तो अतिशय सुंदर रिझल्ट देणार आहे। तो जर तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावे लागेल, तुम्हाला तिथे नक्कीच तो मिळून जाईल। तर त्यासाठी तुम्हाला अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक्स, कमेंट्स अँड शेअर करावं लागेल। तर चला, त्यानंतर ह्यातला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपली कॉफी पावडर। कॉफी पावडरने तुमच्या चेहऱ्यावर असा वेगळाच इफेक्ट जाणवतो। हे कॉफी टाकल्यामुळे काय होतं, तुम्ही गोल्डन फेशियल केल्यानंतर जो ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येतो ना, सेम तसाच ग्लो हा फेस मास्क वापरल्यानंतर तुम्हाला येणार आहे। हा तुम्ही संडेच्या अगोदर म्हणजे सॅटर्डेला वीकमधून 2 ते 3 वेळा यूज करू शकतात। एकदम सुंदर असा रिझल्ट देणारा हा पिगमेंटेशन कमी करणारा फेस मास्क आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा काय रिझल्ट येतो तो मला कमेंटमध्ये सांगा। आणि कोणताही फेस पॅक मी मागे सांगितलं आहे की कोणताही फेस पॅक वाळून द्यायचा नाही। जोपर्यंत तो ओला वाटतोय तोपर्यंत वाईप करून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने। कधीही फेस पॅक काढताना स्किनला रगडायचं नाही, त्यामुळे आपली स्किन डॅमेज होईल।